हा सिगिरिया रॉक आहे तो पाहण्यासाठी मी चाललो आहे. इथून साधारण 1.5 किलोमीटर आत जावं लागणार आहे. हे श्रीलंकेमध्ये आहे. गावाचं नाव पण सिगिरी आहे आणि ते आहे डंबुला नावाचं एक मोठं गाव आहे त्याच्यापासून जवळ. इथे पण राहण्यासाठी तुम्हाला सोयी आहेत आणि डंबुलाला पण राहण्यासाठी सोयी आहेत. पण मी डंबुलाला राहिले, तिथून आले आता 8:30 झाले असतील. आता चालले सिगिरी फोर्ट पाहायला. तिकीट घेऊन मी आले. तिकीटाचं थोडासा उलट्या बाजूला 100 मीटर आत जावं लागतं. 1.5 किलोमीटर आधी आत यावं लागतं. तर हे त्यांनी असं लिहिलेलं आहे त्याच्यामध्ये की हे प्री हिस्टॉरिक म्हणजे आता 5,500 वर्षापूर्वीचं आहे हे. आणि इथला जो किंग होता म्हणजे राजा होता तो कश्यप होता आणि त्याने हे बांधलेलं आहे म्हणजे त्याच्या यादीचं असं. हे पण सगळं आर्किओलॉजिकल साईट आहे. ही पण हा सगळा महाल होता म्हणजे पॅलेस होता, राजवाडा. या शिड्यांनी आलो. मला भरपूर चालावं लागलं म्हणजे चढावं लागलं. हे खालचा सगळा नजारा आहे. या बाजूला पण आर्किओलॉजिकल साईट आहे पण इथे त्यांनी बंद केलं त्याच्यामुळे त्या बाजूला जाऊ शकत नाही. आणि आम्हाला जायचं आहे म्हणजे मला जायचं आहे हे इथून जायचं असं वरतं एकदम टॉपपर्यंत जायचं. अर्धा चढून आलो आहे आम्ही. हे अगदी समोर जे तळं दिसतं तिथून तो रस्ता होता आणि हे वरूनचा व्ह्यू. पाच 5,500 वर्षापूर्वीचा इथे असं इथे लिहिलेलं आहे. या रावणाचा महाल असावा. हे कश्यप ऋषीचा राजवाडा आहे असं म्हणतात. इथून पुन्हा वर चढायचं आहे. हा सेकंड हॉल्ट होता. इथे दुसरी विश्रांती आणि ते घेऊन अजून वर आलो आणि ट्रॅफिक जॅम आहे सगळीकडे. वर पोहोचलोय फायनली. पोहोचले. थोडंसंच चढलं की ते नंबरच आहे. मोठं टाक आहे. आपल्याकडे असतं तसं. सिगिरी पॅलेस जो आहे त्याच्या सगळ्यात वरचा म्हणजे जो कश्यपचा महाल आहे किंवा रावणाचा जो राजवाडा असं म्हणतात तर त्याचा हा सगळ्यात वरचा भाग आहे. आणि माकडे भरपूर आहेत. मी सगळ्या बाजूनी दाखवते. ह्या बाजूनी आले मी. हा एंट्रन्स आहे. बरंच चढावं लागतं.
हा वरून सगळा व्ह्यू आहे. ह्याच्यासाठी फॉरेनर्सना 10,260 श्रीलंकन रुपीज लागतात. आणि जर तुम्ही सार्क देशाचे म्हणजे भारत, पाकिस्तान या 7 देशांचे असाल, नेपाळ, तर त्यांना 6,200, मला 6,260 रुपये लागले. तिथे येण्यासाठी बसेस आहेत, त्याच्यामुळे स्पेशल रिक्षा करायची गरज नाही. पण खूप तिकीट खूप जास्त आहे, पण खूपच सुंदर आहे हे. परत जातानाचा हा रस्ता आहे आणि वर जाण्यासाठी हा खालचा रस्ता आहे. एका ठिकाणी तो वेगवेगळ्या बाजूला जातो. हा कोब्रा शेपचा रॉक आहे, सिगिरी ते लिहिलेलं आहे. हा नॅचरल